हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉवर सिस्टमचे मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स बघणार आहे. MSCB AE आणि JEE एक्झामसाठी मध्ये महा ट्रान्सको असो, महा जेनको असो किंवा महा डिस्कॉम असो, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी युजफुल असणार आहे, ज्याने तुमची प्रिपरेशन बूस्ट होईल. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग स्टार्ट करूया व्हिडिओला. ओके, सो पॉवर सिस्टममध्ये मेन 4 पार्ट्स आहेत. पहिला जनरेशन, दुसरा ट्रान्समिशन, तिसरा डिस्ट्रीब्युशन आणि चौथा स्विच गेअर अँड प्रोटेक्शन. ओके, सो आता आपण डिटेलमध्ये बघणार आहे की कोणत्या पार्टमध्ये तुम्हाला नेमके काय पॉईंट्स करायचे आहेत. ओके, तर चला स्टार्ट करूया. सो फर्स्ट पार्ट आहे जनरेशन. सो जनरेशनमध्ये तुम्हाला कोणकोणते पॉईंट्स करायचे आहेत हे आपण आता बघूया. मग सगळ्यात पहिला टाईप्स ऑफ पॉवर प्लांट. मग पॉवर प्लांटचे कोणकोणते टाईप्स आहेत, तर थर्मल पॉवर प्लांट आला, हायड्रो पॉवर प्लांट आला, न्यूक्लिअर पॉवर प्लांट आला. म्हणजे प्रत्येक प्लांट तुम्हाला डिटेलमध्ये करायचे आहेत. त्याचे कंपोनंट्स कोणते कोणते, प्रत्येक कंपोनंटचं फंक्शन काय आहे, त्यांचं वर्किंग कसं असणार आहे, त्याचे ॲडव्हान्टेजेस असतील, डिसॲडव्हान्टेजेस असतील, मग साईट सिलेक्शन आपण कसं करणार आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर कंपॅरिझन बिटवीन दीज पॉवर प्लांट्स, म्हणजे या तिन्ही पॉवर प्लांट्समधलं कंपॅरिझन, थर्मल पॉवर प्लांट, हायड्रो पॉवर प्लांट आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांटमधलं कंपॅरिझन तुम्हाला माहीत पाहिजे डिटेलमध्ये. म्हणजे कोणाची कॉस्ट कशी असणार आहे, कोणाची एफिशियन्सी कशी असणार आहे, कोण आपण जास्त यूज करणार आहे, प्लस अदर पॉईंटसुद्धा तुम्हाला माहीत पाहिजेत. त्यानंतर बेस अँड पीक लोड प्लांट. मग बेस लोड म्हणजे काय, पीक लोड म्हणजे काय, मग एखादा पॉवर प्लांटमध्ये त्याचं सिग्निफिकन्स काय आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर कॉस्ट ऑफ जनरेशन अँड टॅरिफ. मग कॉस्ट ऑफ जनरेशन कसं असणार आहे पॉवर प्लांटसाठी, टेरिफ कसं असणार आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे प्रत्येक प्लांटसाठी. ओके, सो नेक्स्ट पार्ट आहे ट्रान्समिशन. सो ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला कोणकोणते पॉईंट स्टडी करायचे हे आपण आता बघणार आहे. ओके, तर सगळ्यात आधी क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन्स. म्हणजे ट्रान्समिशन लाईनचं क्लासिफिकेशन आपण कोणत्या बेसिसवरती केलं आहे किंवा कसं केलं आहे. मग त्यात शॉर्ट ट्रान्समिशन लाईन्स आला, मीडियम ट्रान्समिशन लाईन्स आला, लॉंग ट्रान्समिशन लाईन्स आला. मग त्याशी रिलेटेड काही छोटे मोठे टर्म्स असतील ते तुम्हाला करायचे आहेत. कोणाची लेंग्थ कशी असेल किंवा कोणता पण जास्त यूज करणार आहे, कोणाची एफिशियन्सी जास्त असणार आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग परफॉर्मन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन्स. म्हणजे ट्रान्समिशन लाईनच्या परफॉर्मन्सवरती कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात हे तुम्हाला माहीत पाहिजे. मग व्होल्टेज लेवल आला, कंडक्टरची डायमीटर आली, कंडक्टरचे सरफेस आला, त्यानंतर कंडक्टरच्या मधलं स्पेसिंग आलं, त्यानंतर त्याची एफिशियन्सी आली, लाईन इंडक्टन्स आला. हे सगळे फॅक्टर्स तुम्हाला माहीत पाहिजे डिटेलमध्ये. त्यानंतर ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर्स, म्हणजे ABCD पॅरामीटर्स असतील ते आपण कसं कॅल्क्युलेट करतो, मग त्याचे सिग्निफिकन्स काय आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर डिफरंट टाईप्स ऑफ इफेक्ट्स, म्हणजे पॉवर सिस्टममध्ये कोणकोणत्या टाईप्स ऑफ इफेक्ट्स दिसतात. मग स्किन इफेक्ट आला, फॅरेंटी इफेक्ट आला, प्रॉक्झिमिटी इफेक्ट आला, कोरोना इफेक्ट आला. मग प्रत्येकाची डेफिनेशन तुम्हाला माहीत पाहिजे. ॲडव्हान्टेजेस काय आहेत, डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, जर रिड्यूस करायचं असेल तर त्यासाठीचे टेक्निक्स माहीत पाहिजेत तुम्हाला. ओके, त्यानंतर पॉवर अँड पॉवर फॅक्टर. मग पॉवरमध्ये ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर असेल. मग ॲक्टिव्ह रिॲक्टिव्ह पॉवर ही एकमेकांवर डिपेंडेंट असते का किंवा ती कोणावरती डिपेंडंट असते हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर पॉवर फॅक्टर. मग पॉवर फॅक्टर कधी लॅगिंग असतो, कधी लीडिंग असतो किंवा कधी युनिटी असतो हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर स्टेडी अँड ट्रान्झिएंट स्टेट स्टॅबिलिटी. मग स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी म्हणजे काय, ट्रान्झिएंट स्टेट स्टॅबिलिटी म्हणजे काय, त्याचं सिग्निफिकन्स काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर पॉवर कंपेन्सेशन टेक्निक्स, म्हणजे पॉवर सिस्टममध्ये पॉवर कंपेन्सेट करण्यासाठी आपण कोणकोणते टेक्निक्स यूज करतो. मग त्यात सिरीज कपॅसिटन्स आला, शंट कपॅसिटन्स आला, सिरीज इंडक्टन्स आला, शंट इंडक्टन्स आला. ओके, यानंतर पर युनिट सिस्टम. मग पर युनिट सिस्टम म्हणजे काय, त्याचं सिग्निफिकन्स काय आहे. मग कन्व्हेन्शनल सिस्टमवरती पर युनिट सिस्टमचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर ट्रान्समिशन व्होल्टेज लेवल्स. मग लो व्होल्टेज लेवल आला, मीडियम व्होल्टेज लेवल आला, हाय व्होल्टेज लेवल आला, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लेवल आला, अल्ट्रा हाय व्होल्टेज लेवल आला. हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर इकॉनॉमिकल कंडिशन्स. मग इकॉनॉमिकल कंडिशन्समध्ये काय, तर इकॉनॉमिकल असण्यासाठी कॉस्ट कशी असली पाहिजे, एनर्जी कशी असली पाहिजे, इकॉनॉमी कसं असलं पाहिजे ट्रान्समिशन लाईनचं हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर मेकॅनिकल डिझाईन ऑफ ओव्हरहेड लाईन्स. म्हणजे ओव्हरहेड लाईन्स डिझाईन करत असताना कोणकोणते फॅक्टर्स कन्सिडर करणार आहे तुम्ही हे त्यात माहीत पाहिजे. त्यानंतर सॅग अँड रिलेटेड टर्म्स. मग सॅगमध्ये त्याचे टाईप्स असतील, सिमेट्रिकल अँड अनसिमेट्रिकल सॅग. मग त्याच्याशी रिलेटेड काही टर्म्स असतील ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर केबल्स अँड इन्सुलेटर्स. ओके, मग केबल्समध्ये काय बघणार आहे तुम्ही, अंडरग्राऊंड केबल्स असतील. मग
केबलचं ग्रेडिंग म्हणून कन्सेप्ट आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर कोणता इन्सुलेटर आपण कोणत्या लाईनसाठी वापरणार आहे, मग इन्सुलेशन रेझिस्टन्स म्हणजे काय ते आपण कसं कॅल्क्युलेट करणार आहे, मग इलेक्ट्रोस्टॅटिक्स टेस्ट म्हणजे काय, त्यानंतर लोड फ्लो ॲनालिसिस. मग लोड फ्लो ॲनालिसिस करण्यासाठी आपण कोणकोणते मेथड्स यूज करणार आहे, मग NR मेथड आला म्हणजे न्यूटन रॅफसन मेथड आला, GS मेथड आला म्हणजे गॉस सिडेल मेथड आला, FD मेथड आला म्हणजे फास्ट डिकपल्ड मेथड आला. ओके, मग त्याचे जे काही फॉर्म्युला असतील ते तुम्हाला माहीत पाहिजे, प्रत्येकाचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस माहीत पाहिजे. त्यानंतर HVAC आणि HVDC कंपॅरिझन म्हणजे हाय व्होल्टेज AC आणि हाय व्होल्टेज DC यांचं कंपॅरिझन तुम्हाला माहीत पाहिजे. कंपॅरेटिव्ह तुम्ही त्याचा स्टडी केला पाहिजे. त्यानंतर इकॉनॉमिकल लोड डिस्पॅच सेंटर, मग विथ अँड विदाऊट लॉसेस कसं असतं इकॉनॉमिकल लोड डिस्पॅच सेंटर हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे डिस्ट्रीब्युशन. सो डिस्ट्रीब्युशनमध्ये तुम्ही काय काय पॉईंट्स केले पाहिजेत हे आपण आता बघूया. तर सगळ्यात पहिला तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ डिस्ट्रीब्युशन लाईन्स माहीत पाहिजे. मग त्यात शॉर्ट डिस्ट्रीब्युशन लाईन्स आला, मीडियम डिस्ट्रीब्युशन लाईन्स आला, लॉंग डिस्ट्रीब्युशन लाईन्स आला. मग त्याशी रिलेटेड काही छोटे मोठे टर्म्स असतील ते तुम्हाला माहीत पाहिजे. मग त्याचे कंपोनेंट्स कोणते कोणते आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर डिपेंडन्सी ऑफ दर कंपोनेंट्स म्हणजे डिस्ट्रीब्युशन लाईन्समधले जे काही कंपोनेंट्स असतात ते कोणावर डिपेंडंट असतात किंवा एकमेकांवरती डिपेंडेंट असतात का हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, यानंतर नेक्स्ट पार्ट आहे स्विचगिअर अँड प्रोटेक्शन. मग आता आपण बघणार आहे की स्विचगिअर अँड प्रोटेक्शनमध्ये तुम्हाला कोणकोणते पॉईंट्स केले पाहिजेत. ओके, तर सगळ्यात आधी पॉवर सिस्टममध्ये कोणकोणते फॉल्ट्स होऊ शकतात, मग ह्युमन लाईफवर त्याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो किंवा त्याला काय हजार्ड्स असणार आहेत, त्यानंतर त्याशी रिलेटेड स्विचगिअर अँड प्रोटेक्शनची काय गरज आहे किंवा काय नीड आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रोटेक्शन डिव्हाइसेस जे आहेत म्हणजे सर्किट ब्रेकर्स असतील, फ्युजेस असतील, रिलेज असतील ते तुम्हाला डिटेलमध्ये करायचं आहे. मग सर्किट ब्रेकर्समध्ये काय करायचं आहे, सर्किट ब्रेकरचे टाईप्स असतील, मग मीडियमनुसार आपण ते क्लासिफाय केले बरोबर. मग कोणता मीडियम आपण कोणत्या सर्किट ब्रेकरमध्ये यूज केला हे तुम्हाला माहीत पाहिजे. मग सर्किट ब्रेकरशी रिलेटेड काही बेसिक टर्मिनॉलॉजी असेल ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर फ्युजेस, मग फ्युजेसचे टाईप्स असतील, त्याचे रेटिंग्स असतील, प्लस कोणता फ्यूज आपण कुठे यूज करणार हे पाहिजे. त्यानंतर रिलेजमध्ये टाईप्स, त्यानंतर कोणता रिले आपण कुठे वापरणार आहे किंवा कशासाठी वापरणार आहे, त्यानंतर रिले अँड प्रोटेक्शन डिव्हाइसचं चार्ट हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, त्याचबरोबर रिलेची रिलेटेड काही बेसिक टर्मिनॉलॉजी असेल ती तुम्हाला माहीत पाहिजे तिथे. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉवर सिस्टमचे मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स बघितले MSCB AE आणि JEसाठी. सो मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल वाटला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.